महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने राज्य में बाढ़ की स्थिति, दीक्षा भूमि विकास, मुख्यमंत्री के जन्मदिवस पर आयोजित होने वाले कार्यक्रम, मिसिंग लिंक हादसे और ओबीसी जनगणना जैसे कई अहम मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। बावनकुले ने कहा कि मुख्यमंत्री ने सभी जिलाधिकारियों, विभागीय आयुक्तों और संबंधित विभागों के साथ समीक्षा बैठक कर पूरे प्रशासन को अलर्ट रहने के निर्देश दिए हैं। उन्होंने कहा कि किसी भी तरह की जनहानि न हो, इसके लिए हर संभव कदम उठाए जा रहे हैं। राजस्व विभाग सर्वे कर समय पर मुआवजा देगा और एनडीआरएफ व एसडीआरएफ के नियमों के अनुसार प्रभावित जिलों को तत्काल सहायता उपलब्ध कराई जाएगी। दीक्षा भूमि को लेकर उन्होंने कहा कि ट्रस्ट के आंतरिक विवाद में सरकार की कोई भूमिका नहीं है। सरकार ने विकास का एक विस्तृत प्लान तैयार किया है, जिसे जल्द ही सार्वजनिक किया जाएगा। सभी संबंधित लोगों से चर्चा के बाद अगले 3 वर्षों में दीक्षा भूमि विकास कार्य पूरा करने का लक्ष्य रखा गया है। राज्याची पुढची पूर परिस्थिती बघता संपूर्ण प्रशासनाला अलर्टचे आदेश दिले आहे। कुठलीही जीवहानी होणार नाही, प्राणहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याबद्दलच्या सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। मी सुद्धा महसूल खात्यामध्ये आमची जबाबदारी आहे संपूर्ण सर्वेक्षण योग्य पद्धतीने करून देणे। त्या सर्वेक्षणाचं काम आमचं महसूल विभाग चांगल्या पद्धतीने करेल आणि कोणाचेही नुकसान भरपाई राहणार नाही याची काळजी महसूल विभाग घेईल। दीक्षाभूमीच्या ट्रस्टमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल शासनाचा काही याच्यामध्ये रोल नाही, ट्रस्टचा वाद आहे। परंतु शासनाने एक आराखडा तयार केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी यांनी मला सूचना दिली होती की चांगला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दीक्षा घेतली त्यावेळी काय त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता, त्यावेळचं संशोधन काय होतं याचा आधार घेऊन चांगला प्लान आम्ही तयार केला। लवकरच आम्ही आंबेडकरी जनतेला सूचना देण्याकरता हा प्लान पब्लिक डोमेनला टाकणार आहे। आणि एवढंच नाही तर दीक्षाभूमीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांना हा एकदा प्लान दाखवणार आहे। साधारण 15 दिवसामध्ये आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि मग या फायनल झालेल्या प्लानचं काम चालू करू आणि पुढच्या 3 वर्षामध्ये दीक्षाभूमीचं काम पूर्ण करू। प्रधानमंत्री महोदयांनी स्पष्ट केलं आहे, आमच्या अमित भाईंनी स्पष्ट केलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार आहे। नौटंकी करू नका, नौटंकी करू नका आणि त्यामुळं फार ओबीसीचे कैवारी बनू नका। कोणी विचारत नाही तुम्हा लोकांना। झाला आता भरपूर सत्ता होती तेव्हा काही केलं नाही, कोणी थांबवलं होतं यांना। स्वातंत्र्यापासून इंदिरा गांधींनी, स्वर्गीय राजीव गांधींनी आणि सर्वांनीच 65 वर्ष अमर्याद सत्ता भोगली। संविधानामध्ये बदल करावा लागतो। तुम्ही बाकी स्वार्थाकरता संविधान बदलले, पण ओबीसीची जनगणना करता संविधानामध्ये बदल केला नाही। आता त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ओबीसीची जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ते सेकंड फेज आहे, फेज वाईज असतं हे। आणि त्यामुळे जास्त नौटंकी करू नये। 65 वर्षाचा हिशोब द्या, का नाही केलं 65 वर्ष? कोणी थांबवलं होतं? तुम्ही तर तुमची अमर्याद सत्ता होती, का संविधानामध्ये संशोधन केलं नाही, का जातीय जनगणना केली नाही? आणि त्यामुळं नौटंकी बंद करा। आमचं सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचं सरकार जातीय जनगणना करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के 22 जुलाई को होने वाले जन्मदिवस पर पूरे महाराष्ट्र की 288 विधानसभा क्षेत्रों में महास्वराज अभियान चलाया जाएगा। इसके तहत नुकसान भरपाई, प्रॉपर्टी कार्ड वितरण और विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं का लाभ लोगों तक पहुंचाया जाएगा। मिसिंग लिंक पर दरड़ गिरने की घटना पर उन्होंने कहा कि यह प्राकृतिक घटना है और सरकार ने तत्काल कार्रवाई शुरू कर दी है। वहीं ओबीसी जनगणना के मुद्दे पर कांग्रेस पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि केंद्र सरकार जातिवार जनगणना कराने के लिए प्रतिबद्ध है और कांग्रेस को इस मुद्दे पर राजनीति नहीं करनी चाहिए।